बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। हिंगोली जिल्ह्यातील महिला शेतमजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे। सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील हे शेतकरी महिला मजूर आहेत। ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले। या दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत 2 महिलांसह एका पुरुषाला सकाळी बाहेर काढले होते। या घटनेत 7 महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे। विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता। तब्बल 6 तास बचाव कार्य पूर्ण करत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले आहे। आज सकाळी 7:30 ते पावणे 8च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते। त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता। तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSV सर्व नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।